नहीं चलेगा, नहीं चलेगा। उपवर्गीकरण नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा। उपवर्गीकरण नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा। हमारी मांगे पूरी करो वरना कुर्सी खाली करो। संविधान आर्मी जिंदाबाद, 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 संविधान आर्मी जिंदाबाद, 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 संविधान आर्मी जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। संविधानाचा विजय असो। रेल्वे का निजीकरण नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा। रेल्वे बेचना बंद करो, बंद करो, बंद करो, रेल्वे बेचना बंद करो, बंद करो, बंद करो। रेल्वे का निजीकरण नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा। भांडवलदार धारजीने धोरण नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा। भांडवलदार धारजीने धोरण नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा। अदानी अंबानी को देश बेचना बंद करो, बंद करो, बंद करो, अदानी अंबानी को देश बेचना बंद करो, बंद करो, बंद करो। दादर चैत्यभूमीचे नामांतर झालेच पाहिजे, झाले पाहिजे, झाले पाहिजे, दादर चैत्यभूमीचे नामांतर झालेच पाहिजे, झाले पाहिजे, झाले पाहिजे। हमारी मांगे पूरी करो वरना कुर्सी खाली करो। तिरंगा जिंदाबाद, 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 संविधान जिंदाबाद, 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 संविधान जिंदाबाद। जिंदाबाद, जिंदाबाद। रेल रोको करके रहेंगे, करते रहेंगे, करते रहेंगे, रेल रोको करके रहेंगे, करते रहेंगे, करते रहेंगे, अरे रेल रोको करके रहेंगे, करते रहेंगे, करते रहेंगे, रेल रोको करके रहेंगे, करते रहेंगे, करते रहेंगे। लाठी गोली खाएंगे, फिर भी आगे जाएंगे, अरे लाठी गोली खाएंगे, फिर भी आगे जाएंगे, अरे लाठी गोली खाएंगे, फिर भी आगे जाएंगे। हमारी मांगे पूरी करो, वरना कुर्सी खाली करो। रेल रोको करके रहेंगे, करते रहेंगे, करते रहेंगे, रेल रोको करके रहेंगे, करते रहेंगे, करते रहेंगे, रेल रोको करके रहेंगे, करते रहेंगे, करते रहेंगे, रेल रोको करके रहेंगे, करते रहेंगे, करते रहेंगे। लाठी गोली खाएंगे, फिर भी आगे जाएंगे, लाठी गोली खाएंगे, फिर भी आगे जाएंगे, अरे रेल रोको करके रहेंगे, करते रहेंगे, करते रहेंगे। हमारी मांगे पूरी करो, वरना कुर्सी खाली करो। हमारी मांगे पूरी करो, वरना कुर्सी खाली करो। पुलिसों की हुकुमशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, आरपीएफ की हुकुमशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, सीआरपी की हुकुमशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। हुकुमशाही मुर्दाबाद, 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 हुकुमशाही मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। रेल रोको करके रहेंगे, करते रहेंगे, करते रहेंगे, रेल रोको करके रहेंगे, करते रहेंगे, करते रहेंगे, रेल रोको करके रहेंगे, करते रहेंगे, करते रहेंगे, रेल रोको करके रहेंगे, करते रहेंगे, करते रहेंगे। लाठी गोली खाएंगे, फिर भी आगे जाएंगे, लाठी गोली खाएंगे, फिर भी आगे जाएंगे। संविधानाचा, जय हो, संविधानाचा, जय हो, संविधानाचा, जय हो। हमारी मांगे पूरी करो, वरना कुर्सी खाली करो, हमारी मांगे पूरी करो, वरना कुर्सी खाली करो। संविधान आर्मी जिंदाबाद, 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 संविधान आर्मी जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। उपवर्गीकरण नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा, उपवर्गीकरण नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा, राम मंदिर घोटाला नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा, राम मंदिर घोटाला नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा। हमारी मांगे पूरी करो, वरना कुर्सी खाली करो, हमारी मांगे पूरी करो, वरना कुर्सी खाली करो। दादर चैत्यभूमीचे नामांतर झालेच पाहिजे, झाले पाहिजे, झाले पाहिजे, दादर चैत्यभूमीचे नामांतर झालेच पाहिजे, झाले पाहिजे, झाले पाहिजे, दादर चैत्यभूमीचे नामांतर झालेच पाहिजे, झाले पाहिजे, झाले पाहिजे। उपवर्गीकरण नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा, झोपड़पट्टी नहीं हटेगी, नहीं हटेगी, नहीं हटेगी, झोपड़पट्टी नहीं हटेगी, नहीं हटेगी, नहीं हटेगी। हमारी मांगे पूरी करो, वरना कुर्सी खाली करो, हमारी मांगे पूरी करो। वरना कुर्सी खाली करो। या ठिकाणी आज ऑल इंडिया संविधान आर्मीच्या वतीने व विविध संघटनांच्या वतीने आम्ही नाशिकमध्ये रेल रोको आंदोलन आम्ही या ठिकाणी करण्यासाठी आलो आहोत। परंतु आपण सर्वांनी पाहिलं असेल की आरपीएफ फोर्स, जीआरपी फोर्स आणि पोलिसांची फोर्स यांनी या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त करून, मानवी साखळी तयार करून, एक प्रचंड अशी फोर्स तयार करून या ठिकाणी
लोकशाहीचा आणि संविधानाचा गळा दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे. लोकशाहीचा आणि संविधानाचा या ठिकाणी खून करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी जे आहे की आमचं जे रेल रोको आंदोलन करण्यासाठी आम्ही सर्व जीवाचा आकांत तांडव करून या ठिकाणी संपूर्ण गगनभेदी घोषणा बेंबीच्या तेटापासून या ठिकाणी देऊन देखील या ठिकाणी आम्हाला रेल रोकोपासून अटकाव करण्यात आलेला आहे. आणि या हुकुमशाहीचा आम्ही धिक्कार आणि या ठिकाणी निषेध करतो. आणि त्याचबरोबर या ठिकाणी आम्ही घोषणा करतो की या ठिकाणी कुंभमेळ्याच्या नावाखाली जे मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षांच्या कत्तली झालेल्या आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये झाडांच्या कत्तली झालेल्या आहेत, या ठिकाणी माणसांच्या जिवंत माणसांच्या गरिबांचा झोपडपट्टी हटवण्याचा प्रयत्न होतोय. आणि म्हणून या ठिकाणी हा जो प्रयत्न या ठिकाणी होतोय, हा प्रयत्न या ठिकाणी हाणून पाडण्यासाठी त्या झोपडपट्टी धारकांना न्याय मिळाला पाहिजे. म्हणून त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहिलं असेल की लवकरच या ठिकाणी मोठा घोटाळा रामलल्ला अयोध्या मंदिराच्या संदर्भात 5,000 कोटीचा घोटाळा झालेला आहे. आणि हा 5,000 कोटीचा जो चुना या भारतीय अर्थव्यवस्थेला आणि आमच्या गोरगरिबांच्या पैशाला या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. एससीचं आरक्षण, एसटीचं आरक्षण, ओबीसीचं आरक्षण संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं. आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे आहे की छत्रपती शाहू महाराजांनी या संपूर्ण आरक्षण या आधी दिलं. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये तरतूद केली. परंतु या ठिकाणी जाती जातीमध्ये संघर्ष लावून, धर्माधर्मामध्ये संघर्ष लावून, जाती जातीमध्ये तणाव निर्माण करून आधी मराठा आणि ओबीसीमध्ये जातीय संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. त्याच्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये धनगर आणि आदिवासींमध्ये या ठिकाणी संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर या ठिकाणी आता या ज्या संपूर्ण एससी मध्ये येणाऱ्या ज्या जाती आहेत त्यांच्यामध्ये देखील उपवर्गीकरण आणून या ठिकाणी त्यांच्यामध्ये देखील जाती तणाव आणि जातीय भांडण आणि जातीय संघर्ष लावण्याचा प्रयत्न हे दिल्लीचा आणि मुंबईचं भाजपचं आणि आरएसएसचं सरकार करीत आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही या संपूर्ण घटनेचा निषेध करतो. अरे ज्या वेळेस शेवटच्या क्षणी या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या ठिकाणी शेवटचा श्वास घेत होते, या ठिकाणी मरणावस्थेमध्ये असताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या या ठिकाणी जे भाऊ होते आमचे यशवंतराव साठे, यशवंतराव साठे साहेबांनी विचारलं की आता अण्णाभाऊ तुमचा या ठिकाणी शेवटचा तुम्ही श्वास घेताय, तुम्ही गेल्यानंतर आता आम्ही काय करावं. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणाले, त्या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणाले, शेवटचा श्वास घेताना म्हणाले की याच्यानंतर आमचा एकच बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आमचा आता एकच या ठिकाणी जे चळवळ आंबेडकरी चळवळ. आणि मरता देखील या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी या ठिकाणी भीमसैनिक म्हणून त्या ठिकाणी मेले. परंतु या ठिकाणी आणि तेच अण्णाभाऊ साठेचे भाऊ या ठिकाणी शंकरराव साठे हे शेवटपर्यंत रिपब्लिकन पक्षामध्ये त्या ठिकाणी काम करत राहिले. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सांगायचा मुद्दा आहे, मोठ्या प्रमाणामध्ये ज्या पद्धतीने अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं की जग बदल घालून गाव सांगून गेले म्हणजे भीमराव. अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं की भीम नावाचा घन हा आपल्या हातामध्ये घ्या आणि या जाती व्यवस्थेवरती प्रहार करा. परंतु या ठिकाणी दुर्दैव म्हणावं लागेल की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यापेक्षा काही लोक मोठं होण्याचा प्रयत्न करतायत. काही लोक या ठिकाणी मनुवाद्यांच्या नांदी लागून राजश्री छत्रपती शाहू महाराजांपेक्षा जास्त विद्वान झालेले आहेत. संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा एससी एसटी ओबीसीची पंगत वाढली, बाबासाहेब आंबेडकरांनी एससी एसटी ओबीसीची पंगत वाढली, तर बाबासाहेबांनी सांगितलं की या ठिकाणी सर्व पोट भरून जेवा. बाबासाहेबांनी सर्वांना या ठिकाणी पोट भरून जेवण दिलं. परंतु या ठिकाणी आम्हाला पाहतो की आज आरक्षणाला उपवर्गीकरणाच्या संदर्भात या ठिकाणी विरोध करण्याचा प्रयत्न होतोय. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की या ठिकाणी जर मला मुलगी असती तर मी मातंग समाजाला जवाई केला असता आणि त्यांची माझी मुलगी दिली असती. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं मातंग समाजावरती एवढं प्रेम होतं, तरी आज या ठिकाणी जाती जातीच्या भिंती उभ्या करण्याचं काम
काही मनोवादी लोकांच्या नांदी लागून या ठिकाणी आमचे लोक करीत आहेत.